जय महाराष्ट्र। मी मराठी मनोज प्रदीप। आज आपण बोलणार आहे बारामती विषयी आणि बारामती म्हटलं सगळ्या पवार घराण्याविषयी। आपण नेहमी बारामतीचं राजकारण नेहमी त्यांच्या सभोवताली फिरताना पाहतो आणि या लोकसभेला देखील त्यांच्याच घरात सगळा राडा होणार आहे। त्याच्यामुळे ही येणारी निवडणूक बारामतीसाठी बारामतीपेक्षाही त्या पवार घराण्यासाठी किंवा पवारांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीसाठी फार महत्त्वाची आहे। म्हणजे एकीकडे शरद पवारांचं इतक्या वर्षाचं राजकीय अनुभव, त्यांचं राजकारण आणि त्यांची संपूर्ण मला असं वाटतं त्यांची हयात राजकारणातली एका बाजूला पणाला लागले आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच हाताखाली तयार झालेला मल्ल किंवा त्यांच्याच हाताखाली तयार झालेला पैलवान म्हणलं तरी राजकारणातला तसे अजित पवार त्यांच्या समोर विरोधात उभे आहेत। आता त्याला इतिहासाची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे, तरी पण आपण थोडक्यात बोलूया की शरद पवारांचा एक राजकीय जर प्रवास आपण पाहिला तर तो राजकीय प्रवास हा खास करून काँग्रेस सोबत झालेला आहे किंवा शरद पवार हे डाव्या विचारसरणीचे नेते आहेत। आपल्या देशामध्ये असा सूर लावला जातो आणि तो लागलाच जातो आणि त्यांच्या एकंदरीत संपूर्ण राजकीय सगळ्या गोष्टींमधून तो आपल्याला नेहमी दिसत असतो। झालं असं की मोदींनी मागे ते एका भाषणामध्ये 70,000 कोटीचा अजित पवारांचा घोटाळ्याविषयी काहीतरी भाष्य केलं। आता अनेक जण म्हणतात की ते भाष्य केल्यामुळं अजित पवार तिकडून ताडकन उठले आणि पुन्हा इकडे भाजपासोबत त्यांनी युती केली। आता पुन्हा म्हणजे का, कारण त्याच्या आधी एकदा ते सकाळी पार्टीचा शपथविधी ते सगळं प्रकरण तुम्हाला माहिती असेल की काय 1-2 तासासाठी ते गेले तिकडे। आता त्यातही शरद पवारांची खेळी होती असं अनेक जण म्हणतात, कारण अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे आले। ही तर परत शरद पवारांची खेळी नाही ना की 70,000 कोटीचा हा सगळा सिंचन घोटाळा वाचवण्यासाठी किंवा त्याला कुठेतरी अभय देण्यासाठी किंवा त्या घोटाळ्याला क्लीन चिट देण्यासाठी शरद पवारांनीच अजित पवारांना सांगितलं असेल की बाबा तू जा तिकडं भाजपामध्ये जा, तिकडं सगळ्या गोष्टी स्थिर स्थावर हो, सगळ्या गोष्टी कर आणि नंतर पुन्हा ये। पण एक प्रश्नचिन्ह इथं उभा राहतो की जर असं असेल तर मग अजित पवारांच्या पत्नी आणि इकडं शरद पवारांच्या मुलगी आमने सामने का उभ्या राहतात? म्हणजे सरळ एक राजकीय कारणामध्ये असं दिसतंय की अजित पवारांना शरद पवारांच्या जागेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हायचं होतं किंवा त्यांचा तो हक्क आहे असं अनेक जण म्हणतात, कारण त्या पक्षामध्ये सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि अजित पवारांचं वलय त्या सगळ्या पक्षामध्ये फार मोठं आहे। हे अनेकदा आपल्याला दिसून येतं आणि आताच्या राजकारणामध्ये देखील आपण पाहतोय। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामती नक्की कुणाची? पवार घराण्यानेच तिथं सत्ता केली किंवा तिथला विकास केला, तिथल्या लोकांना मोठं केलंय, पण त्याच पवार घराण्यात देखील आतमध्ये नक्की बारामती कोणाची? अजित पवारांची की शरद पवारांची? थोडंसं आपण याच विषयी बोलणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांना महायुतीकडून त्यांच्या पत्नींना उमेदवारी तिथं मिळाले। आता त्यांना उमेदवारी मिळाले याचा अर्थ काहीतरी ताकद असेल बारामतीत, त्याच्यामुळेच तो त्यांना उमेदवारी दिली ना, किंवा त्या उमेदवाराला महायुतीनं किंवा नरेंद्र मोदींनी विश्वास दाखवला आणि त्यांना तिथली जागा दिली। पण त्याच्याच विरोध बाजूला शरद पवारांच्या राजकारणातला सगळा अनुभव घेऊन त्यांच्याच मुलगी तिथल्याच खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या समोर उभ्या आहेत। आता इकडे भाऊ, इकडे बहीण, भावाची बायको आणि इकडं मला असं वाटतं त्या ननंद भाऊजाई असं काहीतरी त्यांचं ते सगळ्या गोष्टी या राजकारणात या बारामतीच्या सगळ्या मला असं वाटतं इतिहासाला एक भेदक अशी चीर घालणारे त्या येणारा जो 4 जूनला जो काही निकाल असेल ना त्याच्यामधून आता कोणाचं पारडं मोठं आहे, कोण जिंकू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक कोणाच्या बाजूला नक्की उभे आहेत, अजित पवारांच्या की शरद पवारांच्या? यावर थोडासा प्रकाश टाकूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार हे राजकारणात जरी शरद पवारांच्या नंतर आले असतील तरी किंवा त्यापेक्षाही किंवा त्याच बरोबरीचं चांगलं वलय बारामतीमध्ये अजित पवारांना देखील गाठता आलंय किंवा लोकांपर्यंत ते तेवढे पोहोचलेत। हे आपल्याला मान्य करावं लागेल सगळ्यांना, कारण अजित पवारांची देखील ताकद बारामतीमध्ये देखील तेवढीच आहे जेवढी शरद पवारांची आहे। कारण शरद पवार आज सगळी लोक तिकडे शरद पवारांना का मानतात? कारण वरिष्ठ नेते आहेत, या देशाच्या राजकारणातले मोठे नेते आहेत आणि सगळे नेते देखील मानतात त्यांना। त्याच्यामुळे ती एक भावनिक गोष्ट शरद पवारांच्या आजूबाजूला नेहमी फिरत असते। आपण अनेक निवडणुकांमध्ये देखील पाहिलंय तीच भावनिक गोष्ट आता देखील शरद पवारांच्या आजूबाजूला फिरते। पण त्याच्या विरोधात इकडं अजित पवारांनी जी काही वैयक्तिक माणसं आपल्याकडे खेचून घेतली होती आणि कामं आतापर्यंत त्यांनी त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये लोकांची केलेली आहेत आणि ती एक असतं ना पर्सनल अटॅचमेंट, ती गोष्ट घेऊन
अजित पवार देखील इकडे अनेक लोकांच्या अवतीभोवती फिरतात. त्याच्यामुळं या दोघांच्याही ताकदीमध्ये जरी आपण समतोल करायचं गेलं तरी एकाच एक वरचढ अशीच आपल्याला इथं जागा दिसते. आता उमेदवाराकडे येऊया. उमेदवार अजित पवारांच्या पत्नी ह्या राजकारणात नवीन आहेत. भले जरी त्यांचं काही छोटं मोठं तिथलं स्थानिक राजकारण असेल, पण डायरेक्ट थेट खासदारकीचं राजकारण हे फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचं असं मोठं कुठलं कार्य नाही आहे किंवा त्या पहिल्या कुठल्या जुन्या खासदार नाही आहेत ना, कुठल्या संसदेमध्ये त्यांचा अनुभव आहे किंवा खासदारकी एक म्हणतात ना की पार पाडणं किंवा त्याची जबाबदारी घेणं, याच्यासाठी त्यांच्यामध्ये किती ताकद आहे याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उभं आहे. पण याच बाजूला सुप्रिया सुळे त्या 2-3 टर्मच्या काहीतरी खासदार आहेत आणि तिथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसदेमधला अनुभव आहे. कामं कशी आणायची, कामं कशी करायची, कामाला कशी ताकद लावायची, म्हणजे जी काही त्यांनी केली असतील ती थोडी मोठी काय कामं असतील त्यातला त्यांना चांगला अनुभव आहे. खास करून प्रशासकीय गोष्टींचा अनुभव त्यांच्याजवळ आहे. पण इतक्या वेळेस सुप्रिया सुळेंना खासदार बघून तिथली अनेक जनता देखील कंटाळले. असं अनेकांचा सूर आहे. आपण सोशल मीडियावरती सगळीकडे जेव्हा ओपिनियन घेतलं जातं तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. मग या गोष्टींमध्ये देखील सुप्रिया सुळे थोड्याशा आपल्याला वर चढ होताना दिसतात, कारण त्यांच्याकडं खासदारकीचा एक राजकीय अनुभव आहे. आता मतांच्या जर बाजूला यायचं झालं तर मतांची बाजू ही काटेकी टक्कर असणारी आहे. आता जरी शरद पवार हे 40-45 काय वर्ष जरी त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामती किंवा सातारा असो या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा राष्ट्रवादी तिथं त्यांनी थांबवली आणि तिथं वाढवली, त्या शरद पवारांना या वेळेला मात्र अनेक राष्ट्रवादीतील लोक देखील सोडून गेलेत, मतदार देखील सोडून गेलेत. ती राष्ट्रवादी विभागले, चिन्ह गेलंय, चिन्ह इकडे अजित पवारांना मिळालंय. या सगळ्या गोष्टी असताना शरद पवारांसोबत तीच लोक जोडून आहेत जी एकतर भावनिक आहेत, जी शरद पवारांना भावनिकतेच्या राजकारणातून घेत आहेत. दुसरी ती लोक आहेत ज्यांना शरद पवार हे विकसनशील नेते वाटतात किंवा ज्यांना शरद पवार त्यांनी केलेल्या मागच्या कामांचा पाठपुरावा किंवा सगळ्या गोष्टीची ताकद घेऊन शरद पवारांकडे आशेने बघतात. ही सगळी लोक या बाजूला उभी आहेत. पण त्याच विरोधात इकडे अजित पवारांकडे तरुण चांगल्या प्रकारे वळलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपला मानणारे नेते, खास करून मोदींना मानणारा सगळा वर्ग हे अजित पवारांच्या बाजूला येऊन बसलाय, अजित पवारांच्या सोबत उभा आहे. त्यामुळं जेवढ्याही प्रचार सभा झाल्या त्या अजित पवारांनी देखील गाजवल्या. त्याच्यामुळे लोक त्यांना देखील अप्रोच होत आहेत, लोक त्यांच्याजवळ देखील खेचली जात आहेत. त्याच्यामुळे त्याचं कुठं ना कुठंतरी मतामध्ये परिवर्तन होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींची ताकद, भारतीय जनता पार्टीची ताकद, मग ते एकनाथ शिंदेंची ताकद असो आणि वैयक्तिक अजित पवारांची बांधलेली सगळी मोळी बारामतीतली ही सगळी अजित पवारांच्या मतपेटीमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे त्यांची ताकद देखील तेवढीच महत्त्वाची आहे. इकडं शरद पवारांना देखील मानणारा मोठा वर्ग आहे. तरुण देखील असे म्हणतात की 90 वर्षाचा हा तरुण शरद पवारांना संबोधून म्हटलं जातं. त्याच्यामुळे अनेक कॉलेजवयीन तरुण किंवा हे तरुण सगळे शरद पवारांच्या बाजूने देखील उभे आहेत. त्याचसोबत सगळे वृद्ध लोक, अनेक वृद्ध लोक, मी म्हणतो अगदी 90% जरी म्हटलात तरी चालेल, अशी बारामतीच्या मतदारसंघातले लोक देखील तिथे उभे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांची एक निगेटिव्ह बाजू आहे, ती म्हणजे स्वतःच्याच मुलीला तिकीट देणं, स्वतःच्याच मुलीला किंवा आपल्याच घरात खासदारकी ठेवणं. याच्यामुळे देखील अनेक कार्यकर्ते मला असं वाटतं नाराज झालेले, ते देखील अजित पवारांकडे वळले. ती एक मोठी तिथली ताकद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांनी केलेली कामं ही लोकांपर्यंत अगदी तळागाळापर्यंत पोहोचली. जी वैयक्तिक कामं असतात, मी आज एक कुठलं तरी काम अजित पवारांजवळ घेऊन गेलो आणि ते माझं कंप्लीट झालं किंवा ते माझं पूर्ण झालं, ते पूर्ण झाल्यानंतर मी आणि माझं संपूर्ण कुटुंब एखाद्या नेत्याशी जोडले जातो किंवा अनेक तुमच्याही बाबतीत असं घडलेलं असेल, त्या गोष्टी अजित पवारांच्या पारड्यात थोड्या जास्त दिसत आहेत. कारण ते राज्याच्या राजकारणात असल्या कारणाने, बारामतीमध्ये सतत त्यांचं राजकारण असल्या कारणाने, तिथले आमदार वगैरे तिथल्या असल्या कारणाने तिथली जागा किंवा तिथली ताकद अजित पवारांची जास्त आहे. आपण थेट आता निष्कर्षाकडे येऊया, निकालाकडे येऊया. 2-3 गोष्टी आहेत. सुप्रिया सुळेंकडे अनुभव आहे खासदारकीचा, त्या संसद पट्टू राहिलेल्या आहेत. आता ते कसं मिळालं त्यांना संसद पट्टू ते पुढचा भाग आहे, पण त्यांना अनुभव आहे. या बाजूला मात्र अजित पवारांच्या पत्नी पहिल्यांदा खासदारकी लढवत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडची उंच बाजू जर पकडली तर महायुतीची ताकद, नरेंद्र मोदींची ताकद या सगळ्या अजित पवार आणि त्यांच्या पत्नींच्या मागे उभी आहे. त्याच्यामुळे ती देखील मोठी ताकद आहे. त्याला देखील आपण असं कुठेतरी शह देऊन चालणार नाही, कारण नरेंद्र मोदी या देशानं 2 वेळा त्यांना बहुमत दिलंय असा पंतप्रधान, ती एक मोठी ताकद. आणि इकडे शरद पवारांकडे एक अनुभवी माणूस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष फुटल्यानंतर, चिन्ह गेल्यानंतर
लोकांना वाटलेली एक शरद पवारांविषयीची सहानुभूती, ती सहानुभूतीची ताकद देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे या दोन्ही लढती चुरशीच्या होतील. पण अगदीच तुम्हाला सांगायचं झालं, थोडंसं पारडं जड शरद पवारांच्या बाजूने होईल असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. याला तुम्ही 100% गृहीत धरू नका. तुमचे प्रत्येकाची मतं वेगळे असतील. माझा जो एक अभ्यासपूर्ण, कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडं अनुभव नाही आहे, इकडं अनुभव आहे, मग इकडं कामं किती झालीत काय नाही ती माहीत नाही आहे. पण शरद पवारांच्या मागे ग्रामीण भागातली सहानुभूती आज देखील तेवढ्या ताकदीनं उभे आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं बारामतीच्या सगळ्या जागेबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.